नमस्कार. आपण सर्वजण जाणतो की भारत आज 21व्या शतकाकडे वाटचाल करत आहे आणि आर्थिक महासत्ता बनत असताना प्रत्येक व्यक्तीकडे आज स्मार्टफोन आहे आणि त्यामुळे हा अविभाज्य घटक त्याच्या आयुष्याचा बनलेला आहे. 21 किंवा 22 जानेवारीमध्ये सकाळ पेपरमध्ये एक आर्टिकल आलं होतं. त्याच्यामध्ये मोबाईलचा अतिवापर याच्यामध्ये एक सर्वे केला गेला होता आणि त्यामुळे असं आढळलं की जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 85 ते 95% लोकांमध्ये इंटरनेट आणि मोबाईलचा वापर वाढलेला आहे. हे छोट्या छोट्या जिल्ह्यामध्ये किंवा गावामध्ये याचं प्रमाण आहेच, पण मोठ्या शहरामध्ये जसं मुंबई असेल, पुणे असेल, तर अशा मोठ्या शहरामध्ये याचं प्रमाण 90-95% पेक्षाही जास्ती आहे असं आढळून आलं. आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे याचा जो अतिवापर आहे याच्यामुळे आज भावनिक दुरावा कुटुंबामध्ये निर्माण झालेला आहे. आधीच बघितलं तर एकत्रित कुटुंब पद्धतीही कमी झालेली आहे, म्हणजे न्यूक्लिअर फॅमिलीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे ऑलरेडी संवाद कमी आहे आणि या मोबाईलच्या अतिवापरामुळे, इंटरनेटच्या अतिवापरामुळे कुटुंबामध्ये, फॅमिली मेंबर्समध्ये संवाद कमी होत आहे. इव्हन आपण जरी गणपती दिवाळीला जरी एकत्र जरी आलो तर आपण पाहिलेलं आहे की इव्हन भाऊबीज असेल किंवा लक्ष्मीपूजनचा दिवस असेल, त्या दिवशी सर्वजण जरी एकत्र असेल तरी नावाने ते एकत्रित असतात आणि प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये काही ना काही बघत असतात किंवा टाईमपास करत असतात किंवा गेम खेळत असतात किंवा इंटरनेट सर्फिंग चालू असतं. तर याच्यामुळे काय झालं आहे की कुटुंबामध्ये संवाद कमी निर्माण झालेला आहे, भावनिक दुरावा निर्माण झालेला आहे, वाद वाढलेले आहेत, लहान मुलांच्यामध्ये याचं प्रमाण वाढलेलं आहे. कोरोना काळानंतर तर मोबाईलचा वापर मुलांच्यामध्ये शैक्षणिक कारणासाठी वापरला गेला, त्यामुळे पण त्या मुलांच्यामध्ये चिडचिड होणं, राग येणं, इरिटेबल होणं, लक्ष न लागणं, कॉन्सन्ट्रेशन कमी असणं, स्मरणशक्ती कमी असणे, असे मुलांच्यामध्ये अभ्यासाच्या वेळी प्रॉब्लेम्स निर्माण झाले होते. त्यामुळं सोशल मीडियाचं ॲडिक्शन किंवा मोबाईलचं ॲडिक्शन लागलं आपण असं कधी म्हणू शकतो, तर ती व्यक्ती सतत काही ना काहीतरी स्क्रोल करत असते, इंटरनेट सर्फिंग करत असते, व्हॉट्सअप मेसेजेस रिपीटेडली चेक करत असते, मिनटाला चेक करत असतात. इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर माझे फॉलोअर किती आहेत, लाईक्स किती वाढलेले आहेत हे कंटिन्यू चेक करत असतात. म्हणजे वारंवार हे त्या मीडियाचा वापर करत असतात आणि सतत त्या विचारामध्येच असतात आणि जर काही वेळासाठी किंवा क्षणासाठी जरी ते मोबाईलपासून दूर झाले किंवा मीडियापासून दूर जरी झाले तरी ते लगेच इरिटेट होतात, चिडचिड होतात. तर अशा लोकांना हे ॲडिक्शन लागलं आहे असं आपण म्हणू शकतो. याशिवाय एखाद्यानं रिस्पॉन्स लगेच दिलेला नाही, फीडबॅक लगेच दिलेला नाही, लाईक्स म्हणजे मी रील टाकलेले आहे, मी रील पोस्ट केलेलं आहे पण मला त्याला फीडबॅक लगेच मिळाला नाही म्हणून चिडचिड होते, इरिटेट होतात, असं पण असू शकतं. कधीकधी आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की आपण डिजिटल मीडियाचा आपण कंट्रोल ठेवला पाहिजे, तर डिजिटल मीडिया उलट आपल्यावर कंट्रोल ठेवते असं वाटू शकतं. गेमिंग ॲडिक्शन म्हणजे मुलं जेव्हा गेम खेळत असतात त्यावेळी असं घडतं की काही लेवल्स असतात, त्यावेळी त्यांना कॉईन्स मिळतात किंवा जिंकल्यानंतर काही प्राइजेस मिळतात त्या गेममध्ये. त्यावेळी काय होतं की छोट्या छोट्या त्या जिंकल्यानंतर त्यांना डोपामिन, प्राईज मिळाल्यानंतर त्यांना डोपामिन सर्ज होतं. म्हणजे डोपामिन हे एक हॅपी हार्मोन आहे, ते सिक्रेट होतं. मग काय होतं की छोट्या छोट्या गोष्टीमुळे त्यांना डोपामिन प्रत्येक वेळी हवंसं वाटायला लागतं आणि जर समजा कधी निगेटिव्ह रिझल्ट लागला किंवा हरले तर त्यांना राग येतो. ते पुन्हा एकदा स्वतः प्रूव्ह करण्यासाठी पुन्हा एकदा त्यांना खेळण्यास ते कंटिन्यू करत असतात आणि खेळण्याची त्यांची इच्छा होत असते. त्यामुळे अशा पद्धतीनं एक गेम झाला की दुसरा गेम झाला की तिसरा, किंवा स्टेजेस जे असतात, फर्स्ट स्टेज झाला तर सेकंड नंतर थर्ड स्टेज, अशा पद्धतीनं गेमची पण रचना अशीच असते की त्या मुलांनी ते कंटिन्यूस खेळलं पाहिजे. त्यामुळे त्या चक्रामध्ये मुलं कधी अडकतात हे सांगता पण येत नाही. आणि मुलंच काय, आम्ही आता जवळजवळ असं पाहिलेलं आहे की मोठी लोकं पण हे गेम्स खेळत असतात आणि कंटिन्यूस ते 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, 1 तास, 1.5 तास, म्हणजे वेळ कधी निघून जातो हे लक्षात पण येत नाही. त्यामुळे स्क्रीन टाईम हा वाढत आहे. जर स्वतः चेक केलं तर लक्षात येईल की 2 तास, 3 तास, 4-5 तास पण स्क्रीन टाईम हा मुलं घालवत आहेत. मोठी लोकं पण याच्यावर एवढा वेळ घालवत आहेत. त्यामुळे काय होतं की रात्री जागरण करावं लागतं, जागरण होतं, सकाळी लवकर जाग येत नाही, झोपेची अडचणी येऊ शकतात, निद्रानाश होतं, त्यामुळे चिडचिड होऊ शकते, शारीरिक आजार निर्माण होऊ शकतात, डोकेदुखी आहे, डोळ्यांचे विकार होऊ शकतात, काहींचे मानदुखी आहे. तर हे सगळे मनोशारीरिक आजार म्हणजे शारीरिक आजार पण होतात, मनाचे
पण आजार होऊ शकतात. तर अशा पद्धतीनं जर बघितलं तर ही लक्षणं जर एखाद्या मीडिया किंवा म्हणजे मोबाईल असेल, इंटरनेट असेल, डिजिटल मीडियाचा वापर करत असताना होऊ शकतं आणि नाही केलं तर त्यांना इतर गोष्टींचा त्रास होतो, जसं चिडचिड होणं, लक्ष न लागणं, इरिटेट होणं, विड्रॉल सिम्पटम्स आपण म्हणू शकतो. तर असं जर होत असेल तर त्यांना हे डिजिटल मीडियाचं किंवा सोशल मीडियाचं ॲडिक्शन लागलं आहे असं आपण म्हणू शकतो. थोडक्यात गेम जेव्हा खेळत असतात मुलं तर गेमवर आपला कंट्रोल पाहिजे, पण होतं असं की गेमच त्या मुलावर कंट्रोल ठेवत असतो. आणि असंही म्हणू शकतो आपण की जो काही आनंद आहे, रिअल लाईफ अचिव्हमेंटमध्ये जो आनंद मिळायला पाहिजे गेममध्ये, तर तो न मिळवता डिजिटल मीडिया किंवा मोबाईलमधले जे अचिव्हमेंट आहेत तो आनंद त्यांना लवकर आणि क्षणिक आणि थोड्या वेळापुरता मिळत असतो. त्यामुळं त्यांचा जो कल आहे तो त्याकडे झुकतो. आणखी इंस्टाग्राम किंवा फेसबुकच्या बाबतीत काय होतं की छोटे छोटे रील्स जेव्हा पाहतो तेव्हा त्या एखाद्या व्यक्तीला काही प्रकारचे रील्स बघितल्यानंतर त्यांना आनंद मिळतो, म्हणजे डोपामिन सर्ज होतं. त्यामुळं काय होतं, प्रत्येक वेळी तो सर्ज त्याला हवासा वाटतो. डोपामिनचा तो जो आनंद आहे तो मिळवण्याची इच्छा झाल्यामुळे तो कंटिन्यू तो स्क्रोल करत असतो. त्यामुळं तो ट्रॅप या सायकलमध्ये अडकण्याची शक्यता होतं. काय त्यामुळे कमी कालावधीमध्ये त्याला आनंद मिळत असतो. त्यामुळे मोठे जे गोल आहेत, मोठी जी कामं आहेत, जे आपले गोल अचीव करून देतात आणि आनंद मिळवून देतील त्याकडे ते शक्यतो अवॉइड करतात. आणि त्यामुळे मग अभ्यास दीर्घकाळ करणे, जास्ती वेळासाठी एखाद्या ठिकाणी बसणे, कॉन्सन्ट्रेशननं काही काम करणे हे अतिशय बोरिंग होऊ शकतं आणि त्यामुळे ते अवॉइड करतात आणि त्यामुळे मोठे टास्क हे अचीव होत नाहीत. तर आपण डिजिटल मीडिया ॲडिक्शन किंवा मोबाईलचं ॲडिक्शन जे आहे याच्यातून कसं बाहेर पडू शकतो, तर त्यासाठी काही वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. सर्वप्रथम आहे सेल्फ अवेअरनेस, म्हणजे पहिल्यांदा सर्वांनी स्वतःकडे जज करा की माझा मोबाईलचा वापर नक्की किती वेळ होतो आहे. मी जे सांगितलेले जी लक्षणं आहेत त्यापैकी काही लक्षणं त्यांच्या स्वतःमध्ये काही आढळतात का. स्वतः त्यांनी स्क्रीन टाईम चेक करावा. स्वतः जो डिजिटल मीडिया किंवा इंटरनेट किंवा सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक जर वापरलं नाही तर माझी स्वतःची रिॲक्शन कशी असते ह्याच्याकडे स्वतः त्यांनी निरखून पाहायला पाहिजे. अवेअरनेस म्हणजे यालाच थोडक्यात सेल्फ अवेअरनेसची गरज आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ह्या सर्व गोष्टी त्यांनी नोंद करून ठेवायला पाहिजे. दुसरी मेथड आहे बिहेवियर मॉडिफिकेशन, म्हणजे याच्यामध्ये स्वतःमध्ये काही बदल करावे लागतील. जसं की टाईम लिमिट आपण ठरवायला पाहिजे. मी नक्की दिवसभरात किती वेळ मी डिजिटल मीडियाला किंवा मोबाईलला देणार आहे. याशिवाय आपण स्क्रीनमध्ये पण लॉक सिस्टीम आहे, स्क्रीनमध्ये पण आपण फिक्स टायमिंग शेड्यूल आपण करू शकतो. याशिवाय स्टडी टाईम जर असेल तर त्या मुलांनी, त्या विद्यार्थ्यांनी आपण असं ठरवलं पाहिजे की मी त्या काळात अजिबात मी मोबाईलचा वापर करणार नाही. मोबाईल त्या काळात मी अभ्यास करत असताना माझ्यापासून दूर ठेवेन किंवा स्विच ऑफ करेन किंवा सायलेंट मोडवर ठेवेन. अभ्यास झाल्यानंतरच मी त्या मोबाईलला हात लावेन किंवा मोबाईल वापरण्याचा एक ठराविक पिरियड आपण जर फिक्स केला, सकाळी, दुपारी, रात्री, जो काही स्टुडंट असेल तर, आणि अडल्ट असेल किंवा मोठी लोकं असतील तर त्यांनी पण आपल्या कामानुसार इतर कामांना प्राधान्य देऊन मोबाईल नक्की कधी वापरावा याच्यासाठी एक फिक्स शेड्यूल केलं तर याच्यामध्ये नक्कीच त्यांना जो हा त्रास होतो तो नक्कीच होणार नाही. याही पलीकडे आणखी झोपण्याच्या अगोदर 1 तास अगोदर आपण मोबाईल वापरायचा नाही. मोबाईल आपल्याजवळ बेडरूममध्ये न्यायचंच नाही. अशा पद्धतीनं पण हे बिहेवियर आपण मॉडिफाय करून हा जो प्रॉब्लेम आहे याच्यातून आपण दूर राहू शकतो. तिसरा पर्याय म्हणजे नो मोबाईल झोन, म्हणजे आपण काही ठराविक एरियामध्ये अजिबात मोबाईल वापरायचं नाही. ही सुरुवात स्वतःपासून करू शकतो आणि फॅमिली मेंबर्सना पण इन्व्हॉल्व करू शकतो. उदाहरणार्थ अभ्यासाच्या खोलीमध्ये मोबाईल अजिबात न्यायचं नाही. किचनमध्ये म्हणजे जेवत असताना मोबाईलचा अजिबात वापर करायचा नाही. झोपण्याच्या खोलीमध्ये, बेडरूममध्ये आपण मोबाईल अजिबात घेऊन जायचं नाही किंवा 1 तास अगोदर आपण अजिबात म्हणजे मोबाईल वापरायचंच नाही. किंवा ऑफिसमध्ये किंवा काम करण्याच्या ठिकाणी पण आपण मोबाईल झोन सेपरेट करू शकतो. म्हणजे कसं की समजा ड्युटी शेड्यूल आहे, 8 तासाची ड्युटी असेल तर पहिल्या 4 तासामध्ये आपण अजिबात मोबाईल वापरायचा नाही. लंच ब्रेक असेल त्या काळात मोबाईल पुन्हा वापरायचं. अर्धा तास वापरून किंवा 1 तास वापरून पुन्हा मोबाईल आहे तिथे ठेवायचं. पुढचे 4 तास पुन्हा आपण ब्रेक घ्यायचा. अशा पद्धतीनं आपण मोबाईल फ्री झोन पण प्लॅन करू शकतो, म्हणजे कामाच्या ठिकाणी पण आणि घरी पण.
अशा ठिकाणी अशा पद्धतीनं आपण जर केलं तर नक्कीच आपल्याला मदत मिळू शकते. चौथा ऑप्शन आहे रिप्लेसमेंट थेरपी किंवा रिप्लेसमेंट बिहेवियर थेरपी. म्हणजे काय, एखाद्या आपल्याला एंटरटेनमेंट म्हणून पण आपण मोबाईलचा वापर करतात काही जण. तर कंटाळा आला म्हणून मोबाईल वापरायचा, त्यापेक्षा आपण संगीत ऐकू शकतो, खेळायला जाऊ शकतो, बाहेर फिरायला जाऊ शकतो, ड्रॉइंग, पेंटिंग इत्यादी आपण करू शकतो, इत्यादी गोष्टी करू शकतो, छंद जोपासू शकतो. इव्हन आम्ही असं पण पाहिलं आहे की घरामध्ये पॅरेंट्स स्वतःचं काम करत असतात आणि स्वतःचं काम पूर्ण होत नाही, तो मुलगा डिस्टर्ब करतो म्हणून हे गे मोबाईल म्हणून त्याला द्यायचा आणि तो मोबाईलमध्ये गेम्स खेळत बसतो आणि पॅरेंट्स आपलं काम करतात. इव्हन हाऊसवाईफ जरी असेल तरी ती स्वयंपाक मला व्यवस्थित करू देत नाही म्हणून मोबाईल मुलाला द्यायचा आणि ती स्वयंपाक होतो म्हणून त्या पद्धतीनं ती मुलाला मोबाईल देते. ठीक आहे, पण याचीच सवय मुलांना लागते. त्यापेक्षाही आपण इतर पर्याय पण मुलांना देऊ शकतो. जसं मी म्हटलं की इनडोअर ॲक्टिव्हिटी आहेत, चेस खेळू शकतो, कॅरम खेळू शकतो, ल्युडो खेळू शकतो, म्हणजे वेगवेगळे इनडोअर गेम्स पण खेळू शकतो, आउटडोअर गेम्स पण असू शकतात. काही मुलं स्वतः काही क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी घरामध्ये करू शकतात, बाहेर पण करू शकतात. ही सवय जर त्यांना लावली तर हे मोबाईल वापरण्याचा जो प्रमाण आहे वापरण्याचा तो नक्कीच कमी होईल. त्यामुळे रिप्लेसमेंट थेरपी हा एक ऑप्शन चांगला आहे. बिहेवियर थेरपीमध्ये आणखी एक प्रकार आहे रिवॉर्ड थेरपी. म्हणजे काय की एखाद्या मुलांना आपण जर त्याला होमवर्क दिला की अशा पद्धतीनं वाग म्हणून सांगितलं, म्हणजे मी मगाशी जे 3-4 ऑप्शन सांगितले, मोबाईल फ्री झोन असेल, स्क्रीन टाईम असेल, अशा गोष्टी जेव्हा तो मुलगा किंवा ती व्यक्ती करेल त्यावेळी आपण अवॉर्ड सिस्टीम करायला पाहिजे. म्हणजे बक्षीस द्यायचं, प्राधान्य द्यायचं. 2 तास थांबवला, अरे वा, मग आपण खुश होऊन त्याला काहीतरी सेलिब्रेट करू शकतो, काहीतरी गोष्टी त्याला चॉकलेट किंवा इतर काही गोष्टी आपण देऊ शकतो. प्रत्येकाची रिवॉर्ड द्यायची पद्धत वेगळी आहे, आपण देऊ शकता. मग हाच कालावधी हळूहळू वाढवून दिवसाचं आपण 7 दिवस, 10 दिवस, 15 दिवस अशा पद्धतीनं हा कालावधी आपण वाढवून हे मोबाईल जो वापर आहे तो हळूहळू कमी करून त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो. नेक्स्ट थेरपी आहे ती म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी. म्हणजे याच्यामध्ये विचारावर आपण काम करू शकतो. उदाहरणार्थ एखादी मुलगी म्हटली की मला रिप्लाय दिलेला नाही, तर आपण सांगू शकतो की रिप्लाय दिला नाही म्हणजे तुझं काहीही बिघडत नाही. लाईक्स मिळाले नाहीत याचा अर्थ तुझी व्हॅल्यू कमी झाली आहे असं नाही. गेममधला स्कोअर कमी झाला म्हणजे तुझं आयुष्य निरर्थक आहे असं नाही. म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या मुलांना, व्यक्तींना त्यांचे ज्या थिंकिंग पॅटर्न आहे त्याच्यामध्ये आपण मॉडिफाय करू शकतो. कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपीने त्यांना आपण त्यांच्यात सुधारणा करू शकतो. या सर्व थेरपीशिवाय आपण फार्माकोथेरपी म्हणजे औषधोपचार यांचा वापर करू शकतो. अँटी अँझायटी ड्रग्ज, अँटी डिप्रेशन्स, इम्पल्स कंट्रोल होण्यासाठी काही ड्रग्ज, मूड स्विंगसाठी मूड स्टेबिलायझर यांचा वापर आपण करू शकतो. हिप्नोथेरपी म्हणजे स्वसंमोहनानं आपण काही ऑटो सजेशन्स देऊन याच्यावर मात करू शकतो. RTMS थेरपी म्हणजे रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन, याचा पण काही स्टडी केलेला आहे. याच्यामध्ये मॅग्नेटिक वेव्ज आम्ही मॅग्नेटिक कॉईल वापरून प्रीफ्रंटल कॉर्टेक्स किंवा मेंदूच्या काही भागामध्ये स्टिम्युलेट करतो पेशींना, नर्व्सना. त्यामुळे पण हे जे केमिकल इम्बॅलन्स आहे तो नॉर्मल होण्यास मदत होते आणि हे ॲडिक्शनपासून सुटका होऊ शकते. थोडक्यात मोबाईल हे अजिबात वाईट नाही आहे, तर मोबाईलने आयुष्य कंट्रोल होणं हे वाईट आहे. म्हणूनच म्हणतो की टेक्नॉलॉजी ही सर्वंट असावी, मास्टर नाही. तर पुन्हा भेटूया आपण एक नवीन विषयाबद्दल चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.